गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक विलास पोतदार नियमित वयोमानानुसार 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याने शाळेच्या वतीने त्यांचा मान्यवरांच्या व शिक्षकांच्या वतीने गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ पिठे, सदस्य अनवर सय्यद, संदीप पिठे, धनराज महाले, कविता कडाळे, मुख्याध्यापक प्रवीण खेरनार, बोराडे, वैशाली पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा पोतदार परिवाराच्या वतीने श्यामजय पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर शाळेच्या वतीने मुख्याध्यापक प्रवीण खेरनार व सर्व शिक्षकांच्या वतीने पोतदार यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह, सपत्नीक कपडे देऊन गौरव करण्यात आला। शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिठे व सदस्य यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार केलाय। तर शाळेच्या वतीने डॉक्टर उन्मेष पोतदार, डॉक्टर प्राजक्ता पोतदार यांचा देखील सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी मुख्याध्यापक खेरनार यांनी सांगितले की पोतदार सरांना कोणतेही काम सांगितले तर कधी नाही म्हटले नाही असे सांगितलंय। 33 वर्षे आणि 6 महिने सेवा करून सेवानिवृत्त होत आहे। कौटुंबिक परिवार, मित्र सर्व सांभाळून आपल्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देऊन दोन्ही मुलांना डॉक्टर केलंय। एक विनोदी, संयमी, शांत आणि दातृत्वाची भावना असलेले व्यक्ती आज सेवानिवृत्त होत आहे असे मनोगत अमोल पवार यांनी व्यक्त केलंय। पोतदार सर म्हणजे एक हसमुख नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व यांचा सुरेख संगम असलेले असे आमचे सहकारी मित्र आज शिक्षण क्षेत्रातून दुरावणार आहेत किंबहुना सेवानिवृत्त होत आहेत असे प्रास्ताविकात संजय सोनवणे यांनी सांगितलं। यावेळी पोतदार यांनी सेवापूर्तीच्या सत्काराप्रसंगी उत्तर देताना ने इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद शाळेला 50 विज्ञानाचे पुस्तके भेट देणार तसेच ग्रामपंचायत आरोग्य विभागाला संविधान तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना चार्जेबल साऊंड सिस्टीम भेट जाहीर केली आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ही व शाळेतील शिक्षकांनी पोतदार सरांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून केला। तर अध्यक्षीय मनोगतातून बापू चव्हाण यांनी सांगितले की पोतदार सर म्हणजे लाखो लेखकांचा प्राण, कुठलाही बडेजावपणा न करता, ओळखीचा फायदा न करता अतिशय प्रामाणिकपणे शिक्षक म्हणून यशस्वीरित्या सेवा केली आहे। याशिवाय पोतदार हे श्रीमंत व्यक्तिमत्व असून त्यांनी आज महाराष्ट्रभर आपल्या वैशाली पुस्तक प्रकाशनाने वाचकांना भरभरून काही दिले। त्यामुळे ते श्रीमंत आहे व एक दानशूर दाते देखील असल्याचं सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। डिप्रेशनमध्ये जातो, पण तुमच्याकडे पाहिल्यावर मला असं वाटतं की असे व्यक्तिमत्व पाहिजे की कुठल्याही प्रकारचं आपण टेन्शन नाही घेतलं पाहिजे। जो प्रसंग येईल त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि प्रसंगाला सामोरं जाताना सुद्धा हसून घेतलं पाहिजे आणि त्यांची विनोद बुद्धी आणि त्याच्यातून एक जीवनाचा मार्ग आपल्याला निश्चितच भेटत असतो। आणि म्हणून सर, तुमचं पुढील आयुष्य निरामय आरोग्याचं जावो, तुमच्या हातून अशी ज्ञानरूपी सेवा घडो आणि तुमच्या पूर्ण कुटुंबियाला तुमचा जो आता थोडाफार कमी सहवास लागला होता तो पूर्ण सहवास लाभो आणि तुम्ही त्यांच्या काही अपेक्षा राहिल्या तुमच्या तुम्ही पूर्ण केल्या, पण त्यांच्या काही अपेक्षा राहिल्या असेल त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ईश्वर बळ देव, एवढे मी माझे 2 शब्द सांगतो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने तुम्ही जे त्या 169 दिवस काम केलं त्या कामाबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो। प्रामाणिकपणाचा दीप जपणारा, जिथे अचूकता तिथे त्यांचा ठसा, विश्वासाने भरलेला कार्याचा सारा, कधी सहकारी कधी मार्गदर्शक, कधी सहकारी कधी मार्गदर्शक, कधी कडक तर कधी अत्यंत हळवा असा हा शिक्षक। निवृत्त होताना आठवणींचा थवा, निवृत्त होताना आठवणींचा थवा, म्हणतो सर्वांना तुमच्यासारखा कोणी नवा। शब्द कमी आणि आठवणी भरपूर, ज्यांच्या नेहमी बोलण्यात जाणवलं, शब्द कमी आणि आठवणी भरपूर, तुमचं योगदान आमच्यासाठी अमूल्य थोर। विलास पोतदार नाव जरी उच्चारले तरी तुमचं तेज आणि तत्व आमच्या डोळ्यासमोर उभे राहतात। असे हे पोतदार सर आहेत, त्यांच्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे। परंतु कार्यक्रमाची सांगता पोतदार कुटुंबियांकडून विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सोनवणे, सूत्रसंचालन अमोल पवार यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप झुरडे यांनी केले। यावेळी गोविंद ढेपले, शिवाजी भोसले, रवींद्र काकुळते, प्रदीप सावंत, प्रशांत उन्हवणे, ज्ञानेश्वर वाळ, भारती भांबरे, वैशाली वाकेरे, सुनील मोरे, दीपक हडस, कल्पना महाले, रोहिणी चव्हाण आदींचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी।
अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.